हाय सगळ्यांना, शुभरात्री. आज कसं काय झालं माहिती आहे का व्हिडिओ काढायचं. आज लाईटच नाही आमच्या इकडं. दिवस मावळ्यापासून लाईट नव्हती आणि गेलो होतो देवळापुढं पण लाईट नाही, वस्ती कुठंच लाईट नाही. त्यामुळं आज व्हिडिओ काढायला काय मूडच नव्हता. तर देवळापुढून आलो, जेवण केलं मस्तपैकी. पण म्हणलं चला, बरेच जण चाहते असतात, त्यांना अपडेट द्यावं लागते. त्याच्यामुळं म्हणलं एक व्हिडिओच काढावं. कसं सकाळ धरून लय जणांनी पकावलं आहे मला. रेश्माताई शेंदूर लावायचं कळतं का, शेंदूर कसं लावायचा, शेंदूर कसा लावायचा, काय द्यावा माणसाने काही करूनच बघावा. नको नको केलंय, त्या शेंदूर इथंच लावतात तिथंच लावतात. आता मी मधून भांगच पाडत नाही, तर भांगात कुठं मी शेंदूर लावायचं असं नाही का. मग आता इथं लावल्यानंतर आता थोडं ती कपाळावर येणार ना. आता ही माझी केस आहेत अशी कपाळावर, त्याला आता मी काय करू शकत नाही ना. तर साऱ्या सकाळ धरून कमेंट, रेश्माताई तुम्हाला शेंदूर लावता येतो का, रेश्माताई तुम्हाला शेंदूर लावा येतो का, आणि तुम्ही कपाळावर का म्हणून लावता, तुम्ही आमकच का करता, मग तुम्ही फलानच का करता. तर कसं सांगू तुम्हाला, मी भांगच पडत नाही. हो का, इथं माझी केस आहे त्याच्यामुळे मला ती केसामुळे मला ती शेंदूर नीट लावता येत नाही. मग ती असं खाली येतं थोडंफार, मग काय प्रॉब्लेमच नाही. मला ती आवडतं, मी लावते. तर बऱ्याच जणांना लावत नाही ती, पण मला पहिल्यापासून सवय. आणि ती मग शेंदूर नाही लावल्यावर मला चुकल्या गत वाटतं, सवय लागली त्याच्यामुळे, म्हणून मी लावते. पण असं का धरून मला डोकंच हल्लंय. तुम्ही लय जणांनी कमेंट केल्या मला, रेश्माताई शेंदूर लावता येतो का नाही. आता म्हटलं कसा लावायचा बरं, आता ह्यांच्याकडून शिकावं लागेल. ज्यांनी कमेंट केल्या त्यांच्याकडून कसा लावायचा ते, कारण त्यांना तर काय लावायचं माहीत नसतं, त्या लावत नसत्यान कावा. कसं एखाद्याला लईच असं ही समजल्यावर ती काय होतं त्यांनाच माहिती. मग त्यांना असं लय गावंडाळ राहिलेलं पटत नाही, ही झालेलं पटत नाही, असे बरेच जण असतात. तर असो, मला काय फरक पडत नाही. आता माझं कसं, मला सवय आहे त्याच्यामुळं मी आता लावल्याशिवाय मला करमत पण नाही. आणि चेहरा पण चांगला दिसत नाही. नुसता सिंदूर टिकली लावली, सिंदूर नाही लावला तरी सवय लागलेल्या असतात काय काय गोष्टींच्या. लग्नाला आता 14 वर्ष झाले, त्याच्यामुळे मग ती लग्न झाल्यापासून जी सवय लागली ती लागलीच. आता काही इलाज नाही त्याला. माणसांचं मी म्हटलं कोणाचं काय कोणाचं काय ना. आज काय माझ्या सिंदूरवरच येऊन टेकले काय जणू सगळ्यांचं. कसा लावलाय कपाळावर का लावलाय ना, नाकावच का लावलाय. अरे काय काहीतरी असतं की, काहीतरी माणसाची चेष्टा करण्याचं हे. उगाच देवाने तोंड दिले म्हणून काही बोलत बसावं, हे खरं आहे का. उगं मी आपलं म्हणत असते, जाऊन द्या, नको कोणाला काय म्हणाय म्हणून तुम्ही माझी चेष्टाच करता राहू सगळीजण. गरिबाची आजकाल दुनियाच नाही राहिली, आणि चांगलं वागलेलं पण पटत नाही. असो, तिकडे कीर्तन सुरू झालंय. सगळ्यांना शुभरात्री. बरंच काय काय सांगू वाटलंय, पण असू दे, आता उशीर झालाय. आणि लाईट आली बरोबर 9 वाजता, त्यामुळे व्हिडिओ यायला पण उशीरच होणार आहे. तर असो, घ्या समजून सगळ्यांनी. शुभरात्री, गुड नाईट. आणि काय चुकलं असलं तर सॉरी बरं का. पण माझ्या त्या शेंदूर वाचून काय बोलत जाऊ नका कोणी, मी आधीच सांगून ठेवते. ती कसं मला सवय लागलेली या, आणि ती चुकून माझं इकडं वाय सारलेलं जातं. आणि मग ती लय जण असंच लावलं आणि तसंच लावलं. बरेच जण मला जातात शिकवायला, पण सॉरी, त्या सिंदूर बाबतीत मला काही शिकवू नका. बाकीचं सारं ऐकलं असतं तरी चाललं असतं, पण त्याच्या बाबतीत काय मी ऐकू शकत नाही. असं सगळ्यांना बाय.